गोंदिया जिल्ह्याचे तापमान 45 अंशावर येऊन ठेपलेले आहे आणि या उन्हाचा तडाखा आता सर्वसामान्य नागरिकांवर सुद्धा बसत असल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या वार्ड नंबर 6 मध्ये पाणी समस्यांनी आपलं तोंड वर काढलं असल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती। त्याकरिता येथील नागरिकांनी नगर परिषदेला वारंवार विनंती केली की वार्ड क्रमांक 6 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा। त्याकरिता या परिसरात आता टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे तात्पुरती का होईना पाण्याची सोय येथील परिसरातील नागरिकांना झाली आहे। आमगाव नगर परिषद अंतर्गत असलेला वार्ड नंबर 6 समस्येचं माहेरघर आहे। येथील परिसरात दगडी परिसर असल्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलंय। त्यामुळे विहीर, बोरवेल, उन्हाळा पाण्याची समस्या निर्माण होते। मार्च महिन्यातच येथील विहीर, बोरवेल यांनी याच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते। त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासोबतच आवश्यक असलेल्या पाण्यासाठी इकडे तिकडे धाव घ्यावी लागत होती। येथील महिला, पुरुष, मुले हे 1 ते 1.5 किलोमीटर जाऊन पाणी आणत असल्याचे चित्र होते। याविषयी नगर परिषदेला वारंवार विनंती केली आणि तेव्हा कुठे नगर परिषदेला जाग आल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून येथील परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर आवश्यक पाण्यासाठी आता या परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। तरी येथे नागरिकांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी योजना या परिसरात आणावी, तसेच या भागामध्ये नळ योजना सुरू करावी याबाबत नगर परिषदेला विनंती केली आहे। आता याकडे नगर परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। 3 महिने झाले ना, 3 महिने झाले पाण्याची समस्या आहे। आम्ही तर दूरचं पाणी आणतो, पण बोरवेलचं पाणी येत नाही, म्हणजे राहतीत नाही, पिवळा पाणी। 3-4 महिने होतील आता, धीरे धीरे दुसऱ्या महिन्यापासूनच परेशानी आहे। बोरिंग आहे तर काही कामात येत नाही। बोरचं पाणी पूर्ण पिवराच, कपडे बी पिवरेच, भांडे पिवरेच होते। आता रोडाला पाणी मारा तर पुरा रोडला हाल होते। पाणी तर तिकडून आणतो नाक्याजवळ पाण्याचीच मागणी करून आम्हाला पाण्याचीच बडी तंगी आहे ना। तिसऱ्या महिन्यापासून पाण्याची तकलीफ चालू होऊन जाते। कुठून म्हणजे तो लिकीराम तेलीचा आड आहे त्याच्या येतना आणतो, नाही तर मग त्या इकडे जातून आम्ही हे इकडे बोर आहे त्याच्या पाणी आणतो। सरकारी विहीर खणून दिला, तेथे काही पाण्याचा काही सोर नाही, पूर्ण विहीर वारली आहे। नाही बोरवेल आहे तिथं पण पाणी नाही येऊन राहिला। समस्या म्हणजे तिसऱ्या महिन्यापासून आम्ही हे सिर्फ 2 टँकर आले, याच्यानंतर काही नाही। फिल्टरमध्ये जातो पिवाचं पाणी, तो फिल्टरवाला पण पाणी नाही नेऊ दे। नळाचं पाणी तर 5 सालापासून पाणी नाही येऊन राहिला। पाईप दिल्याचा काही मतलब नसं ना। ग्रामपंचायत मध्ये गेलो, पांडेजीला सांगून झाला, जोरात नको बोला म्हणतात ग्रामपंचायत। हा, जोरात नको बोला म्हणतात, आम्ही करून देऊन बस। आज पाणी सायंकाळी येईल, पण पाणी नाहीये। नळ वारलाय, विहीर वारले आहेत, पाण्याची बडी तकलीफ आहे आमची। काही नाही, आमची हेच आहे की आम्हाला पाणी पाहिजे। वार्ड नंबर 6 मध्ये जसा हा एक भाग जलाशयमधून मागचा परिसर, इकडे पावरसकडचा काही परिसर आहे, त्या ठिकाणी पाण्याची एकदम समस्या आहे। बोरवेल आहेत शासनाचे, पण बोरवेल साफ नाही आहेत, लाल पाणी येतो, पाणी वास येतो, पिण्यायोग्य पाणी नाही आहे। तो शासनाच्या विहिरी पण आहेत, पण त्या विहिरीवर खोलीकरण नसल्याकारणे त्याकडे पाणी राहत नाही। ही समस्या जवळपास 2ऱ्या महिन्यापासून सुरू होते, जवळपास 6व्या महिन्यापर्यंत जेव्हा पाणी येत नाही, ते पाणी खूप अशी समस्या आहे। शासनाला हीच विनंती आहे की सर्वसाधारण माणसं समस्या त्यांनी ऐकून घ्यावे। जसा टॅक्स घेतात, शासनाची योजना हर घर नल हर घर जल, त्या योजनेनुसार सर्वांच्या घरी नळ लावा, नळाला पाणी आलं पाहिजे, पण नळ लावल्यात पण पाणी येत नाही। ही पाण्याची समस्या शासनाने हटवून द्यावी ना। जे आता इथला एक बाई बोलल्या की आम्ही नगर परिषदेला जातो तर तिथले अधिकारी बोलतात की जोरांना ओरडू नका, हा त्यांनी आपले शब्द हे मागे घेतले पाहिजे, अन्यथा आम्ही मग आम्हाला जे करणे आम्ही तर करणारच आहोत। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।